नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे माझ्या आयुष्यातला एक विचित्र असा अनुभव. माझ्या आयुष्यामध्ये एक विचित्र एवढा असा अनुभव घडलेला होता की खूपच वाईट घडलेला आहे. तेव्हा मी होते 9वी मध्ये. मी आणि आमची आई रोज शेतामध्ये जायचो गवत आणण्यासाठी, कारण आमच्या घरी गाई, म्हशी आणि शेळ्या भरपूर होत्या. ते आणण्यासाठी मग कधी आम्ही आईसोबत जायचे, कधी मी एकटे पण जायचे. पण एक दिवस आमची आई बाहेर गेल्यामुळे मला एकटीला म्हणजे जाण्याची वेळ आली. आणि मी अशीच निघाली तर पावसाचं वातावरण खूप झालं होतं आणि त्याच्यामध्ये ढग वगैरे आल्यामुळे ना असं वाटत होतं की आता अंधारच पडणार आहे तिथे. मग मी अशीच निघाले तर मग शेतामध्ये जाण्यासाठी निघाली. पण मला शॉर्टकट रस्ता पाहायचा होता की जेणेकरून मी घरी लवकर पोहोचेल. मग मी एका शॉर्टकट रस्त्याने जायला निघाले तर तिथे खूप झाडी आहे आमच्या तिथे. तिथून मी गेली तर तिथे मला एक झोपडी दिसली आणि तिथून अचानक एक मुलगी बाहेर आलेली दिसली. आणि ती माझ्याकडेच मुलगी आली आणि तिने मला असं वेगळाच असा आवाज करून तिने मला विचारलं की कुठे चालली तू? तर मग मी तिला सांगितलं की मी गवत आणायला चालली शेळ्यांसाठी. मग ती मला बोलली की आमच्याकडे पण भरपूर शेळ्या आहेत, मी पण येऊ का तुझ्यासोबत गवत आणायला? तर म्हटलं ठीक आहे. तर मग आम्ही असंच गप्पा मारत मारत निघालो आणि ज्या रस्त्याने मला जायचं होतं ना, मी दुसऱ्याच रस्त्याकडे गेले निघून. कारण ती मुलगी माझ्यासोबत होती ना, तिने वेगळ्याच रस्त्याने मला नेलं. ती बोलली की मला हा रस्ता माहितीये. मग मी म्हटलं चल ठीक आहे, म्हटलं आपण पटकन जाऊ. आणि मग असं आम्ही रस्त्याने गप्पा मारत 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 गेलो. मी तिला विचारले की तू एकटी इथं राहते, मग तुला भीती नाही का वाटत? तर तेव्हा ती मला बोलली की नाही, माझे आई वडील इथेच राहतात माझ्यासोबत. मग म्हटलं आई वडील कुठे आहेत? तू तर एकटीच मला दिसते. तर बोलली नाही, माझे आई वडील बाहेर गेलेत. मग म्हटलं तुला एकटीला आता भीती का वाटेना? तू एकटीच आहेस ना आता घरात. तर नाही नाही बोलली, मला मी काय घाबरत नाही म्हणते कोणाला. मग असं आम्ही गप्पा मारत मारत गेलो. पण गप्पा मारता मारता असं कळलंच नाही की 1 तास कधी निघून गेला, कारण आम्ही 1 तास गप्पाच मारत होतो. पण रस्ता काही संपत पण नव्हता. आम्ही पोहोचलो 1 तासानंतर जंगलामध्ये. आणि आता मला असं वाटायला लागलेलं की माझी आता तब्येत अचानक बिघडली. डोक्याचा वगैरे त्रास चालू झाला. पण मी म्हटलं आता मला घरी तर गवत नेणं गरजेचंच आहे. आणि मग मी गवत काढायला चालू केलं. पण ती मुलगी माझ्यासोबत गप्पा मारत होती. आणि ती मुलगी गप्पा मारत होती, पण मला गवत नेणं गरजेचं असल्यामुळे मी तिच्याकडे जास्त गप्पा मारण्याकडे लक्ष दिलं नाही. पण तिने मला अचानक विचारलं की तुला खायला काय आवडतं? खायला काय आवडतं बोलल्यावरती म्हटलं असं काही नाही मला. मला जे असेल ते मी खाते. पण ती बोलले तरी पण सांग तुला व्हेज आवडते की नॉन व्हेज आवडतं? तर मी म्हटलं असं काहीच नाही, मला जे आवडतं ते मी खाते. मग ती बोलली की मला नॉन व्हेज आवडतं मग भरपूर खायला. मग ठीक आहे म्हटलं. की मी तिला विचारलं की आपण ह्या गप्पा ना परत माघारी जाताना मारू. आपण पहिलं गवत काढून घेऊ. तर ती बोलली नाही, तरी पण सांग मला तुला काय खायला आवडतं? मला तर मटणच आवडतं. मग तू त्याच्यामध्ये लिंबू वगैरे टाकून खाते का? मी म्हटलं नाही, मी लिंबू वापरत नाही अजिबात. मी लिंबू काय टाकून खात नाही. मग मी तिला सांगितलेलं की गवत पहिलं काढ, आपण गप्पा नंतर मारू. मग मी तिला तिचं ते गप्पा मारण्याचा विषय बंद केला आणि गवत काढायला बसले. तर माझ्या अचानक असं लक्षात आलं की ती मुलगी माझ्याकडे रोखूनच पाहते. रोखून पाहते असं मला जाणवलं. मग मी तरी पण मी खूप घाबरले. कारण ती मला अशी जरा तिच्याकडे पाहण्याकडे तिच्याकडे पाहून मला असं वेगवेगळंच वाटायला लागलं होतं. आणि माझी तब्येत पण अशी खालावल्या जायला लागली होती की मला वाटतच नव्हतं की माझ्याकडून गवत काढणं होईल. पण मला गवत घरी न्यायचं होतं, त्याच्यामुळं मी तरी पण गवत काढण्याचा प्रयत्न करत राहिले. आणि ती मुलगी अचानक अशी माझ्याकडं, मी तिला विचारलं तरी पण तू माझ्याकडे अशी का पाहते? तर ती म्हटली नाही पाहत, म्हटली पाहते. पण म्हटलं तुझे केस किती सुंदर आहेत, अशी ती मला बोलली त्या टाइमाला. मग ते अशी बोलल्यावरती मला आणखी जास्त म्हणजे अशी खूप भीती वाटायला लागली की अशी का बोलायला लागली. आणि तिचं चेहरा वगैरे असा वेगळा वेगळाच वाटायला लागला. म्हणजे अशी वेगळीच वाटायला लागलेली मला. त्यामुळे मी खूप घाबरून गेली होती. तरी पण मी तिला बोलायची की तू गवत काढ, आपण घरी जाताना हा विषय सगळा बोलू. मी तिच्या बोलण्यामध्ये एवढी यायला लागली की मला समजतच नव्हतं की मी तिच्याकडे अशी ओढला जायला लागली म्हणून. पण ती मला सारखी बोलायची की काम बंद कर आणि माझ्या जवळ येऊन बस. मी तिला सांगायची नाही गं, वातावरण खूप खराब झालेलं आहे, आपल्याला घरी जाणं गरजेचं आहे खूप लवकर आपल्याला, कारण अंधार पडायला लागला आहे. आपल्याला घरी जायचंय. तू पण गवत काढ आणि पटकन चल. तर ती बोलायची नाही,
गवत बंद कर आणि माझ्यापाशी गप्पा मारायला ये. मला खूप एकटं वाटतं. अशी ती मला सारखी बोलायची. आणि मी गवत काढायला लागले की ती अशी माझ्याकडे एकदम रोखून थांबली. तेव्हा मी खूप घाबरले होते आणि कळत नव्हतं की काय करायचं. पण नंतर अचानक असं झालं की माझी असं डोकं चालणंच बंद झालं आणि मी गवत वगैरे काढणे बंद केलं आणि तिच्यापाशी जाऊन बसले. आणि ती मला अशी विचित्र विचित्र एकदम प्रश्न विचारायला लागले. मी खूप घाबरले गेले आणि कळत पण नव्हतं की काय करायचं. ती मुलगी अचानक माझ्या केसावरून असा हात फिरवायला लागली आणि सारखी बोलायला लागली, "तुझे केस किती सुंदर आहेत गं." तेव्हा मी खूप घाबरले आणि तिच्याकडे असे पाहायला लागले की असं ती विचित्रच वाटायची मला. कसं वेगळं असं आपल्यासारखी ती वाटत नव्हती. वेगळीच अशी विचित्र वाटायला लागली होती मला. आणि मी घरी कशी पोहोचले आणि आज घरी कशी पोहोचले हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आता. पण खूप अंधार झाला होता आणि पाऊस पण पडायला लागला होता. मला घरी तर जाण्याची खूप इच्छा होती. पण मी अशी घरी निघतच नव्हते. म्हणजे माझे पाऊल घरी निघतच नव्हते. इच्छा तर खूप मनामध्ये होती की आता मला घरी जायचंय. पण काय त्या मुलीने केलं होतं असं मला कळेना. पण मी त्या मुलीपासून उठतच नव्हते अजिबात. आणि मी घरी कशी पोहोचले, ती मुलगी कोण होती, तिचं काय झालं, हे मी तुम्हाला सांगेल पण पुढच्या भागात.